भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विजय असो. भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विजय असो. भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विजय असो. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. भारत मुक्ती मोर्चाचा विजय असो. पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. खरं तर भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने पुढील 3 टप्प्यांमध्ये हे आंदोलन आपण पुकारलं होतं. त्यापैकी भारतातील 625 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हाधिकार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन देण्याचा टप्पा 31 जुलैला पार पडलेला आहे. त्यापैकी आज दिनांक 20 ऑगस्ट आज संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आज आपण धरणे आंदोलनाचा हा टप्पा पुकारलेला आहे आणि काही मागण्यांना घेऊन आपण हे आंदोलन करत आहोत. त्यापैकी पहिली मागणी आहे शिक्षणाचे खाजगीकरण हे बंद झालं पाहिजे. कारण शिक्षण हे व्यवसाय नाही आहे, तरी येथील जनतेला दिलेला भारतीय संविधानाने हा मूलभूत अधिकार आहे, तो कोणीही राहून घेऊ शकत नाही. दुसरी मागणी आमची आहे की सरकारी शाळा बंद करण्याचं जे कटकारस्थान शासन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे, हे कटकारस्थान त्वरित थांबलं पाहिजे आणि इथल्या सरकारी शाळा ह्या वाचल्या पाहिजे. तिसरी मागणी आमची आहे की संपूर्ण भारतभरामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण होत आहे, याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. आईवडिलांचे स्वप्न हिरावून घेतले जात आहे. म्हणून अशा प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित न्याय देण्यात यावा.